नमस्कार विद्यार्थी मित्रो, लास्ट व्हिडिओमध्ये आपण थेरम ऑन इनवर्स फंक्शन आणि त्याचे एक्झाम्पल बघितलेले. ओके, आता या व्हिडिओमध्ये आपण कंपोजिट फंक्शन, रिस्ट्रिक्शन फंक्शन अँड एक्सटेन्शन ऑफ ए फंक्शन याच्या डेफिनेशन आणि त्याच्यावरची एक्झाम्पल बघूया. सुरुवातीला कंपोजिट फंक्शनची डेफिनेशन काय आहे बघा. एक इन जनरल मी उदाहरण सांगतो. समजा 3 व्यक्ती असतील, ए बी सी ह्या 3 व्यक्ती असतील. ए जर बीचा मित्र असेल, बी जर सीचा मित्र असेल, तर ॲटोमॅटिक ए हा सीचा मित्र होऊ शकतो. तीच कन्सेप्ट इथं यूज करायचं आहे. समजा एफ फंक्शन ए टू बी अप्लाय केलं असेल, आणखी जी फंक्शन हे बी टू सी अप्लाय केलं असेल, तर आपण जी ऑफ एफ हे फंक्शन अप्लाय करू शकतो. कुठून? फ्रॉम सेट ए टू सेट सी. ओके, हेच आहे, एवढंच. याच्यामध्ये दुसरं जास्त काही नाही. त्याला फंक्शन ऑफ फंक्शन, कंपोजिट फंक्शनलाच काय फंक्शन ऑफ फंक्शन पण म्हणू शकतो आपण. बघा डेफिनेशन काय. लेट कॅपिटल ए, कॅपिटल बी अँड कॅपिटल सी बी 3 नॉन एम्प्टी सेट्स. लेट एफ इज फंक्शन फ्रॉम ए टू बी and g is function from b to c. Be two functions. As f is a function from a to b, for every x belongs to a, there exists unique element f of x in b. Okay. Similarly, since z is a function from b to c corresponding to f of x belongs to b, there exists unique element z f x in c. Okay. Thus, for every x belongs to a, there exists unique element g f of x belongs to c. हे डायग्राम थ्रू आपण तुम्हाला समजावून सांगतो. हा सेट आपला ए असणार आहे, सेट बी हा सेट सी. एफ फंक्शन फ्रॉम ए टू बी आहे, जी फंक्शन फ्रॉम बी टू सी आहे. एक इलेमेंट घेतला सी एक्स, त्याची इकडं इमेज मिळणार विथ रिस्पेक्ट टू एफ ऑफ एक्स. आता विथ रिस्पेक्ट टू जी एफ ऑफ एक्सची इमेज काय मिळणार आपल्याला? जी ऑफ एफ एक्स. ओके, हेच कन्सेप्ट आहे. म्हणजेच आपण एक इलेमेंट ए मधला घेतला, त्याच्यावर एफ पण फंक्शन अप्लाय करू शकतो आणि जी पण फंक्शन अप्लाय करू शकतो. बघा, दस एफ अँड जी व्हेन कन्सिडर्ड टुगेदर गिव्स राईज टू ए न्यू फंक्शन फ्रॉम ए टू सी. ओके, दिस फंक्शन इज कॉल्ड द कंपोजिट फंक्शन डिनोटेड बाय g of f. काय सांगते इथे? f and g when considered together gives rise to a new function from a to c. This function is called as composite function denoted by g of f. Okay, आता याची डेफिनेशन बघा कंपोजिट फंक्शनची. इन जनरल ओव्हरऑल सांगितलं. शॉर्टमध्ये परीक्षेत एक्झामला ही डेफिनेशन लिहायची. लेट याने डायग्राम काढले तर चालू शकते. ओके, लेट f is function from a to b, g is function from b to c, be two functions, then the composite of functions f and g is the function g of f from a to c, that is g of f, that is composite function g of f from set a to set c, given by g of x is equal to g f of x for all x belongs to a. कंपोजिट फंक्शनची डेफिनेशन. ओके, पहिल्यांदा काय करायचं? एफ ऑफ एक्स फाइंड करून घ्यायचा, त्यानंतर त्याच्यावर जी फंक्शन अप्लाय करायचं. ओके, एक्स वरती एफ फंक्शन अप्लाय करायचं. एफ फंक्शन अप्लाय करून झाल्यानंतर जे आउटपुट मिळतंय फंक्शन एफ अप्लाय करून एक्स वरती, ते इनपुट पाठवायचं कोणाला? जीला. वी गेट रेकॉर्ड आन्सर. त्याचे रिमार्क्स बघा. फॉर कंपोजिट मॅप जी ऑफ एफ, रेंज ऑफ एफ मस्ट बी ए सबसेट ऑफ डोमेन ऑफ जी. म्हणजेच याचाच अर्थ काय?
एफ ची रेंज सबसेट कोणाचं असले पाहिजे, डोमेन ऑफ झी. ओके, फर्स्ट रिमार्क समजला. सेकंड, कंपोजिट फंक्शन एफ ऑफ झी एक्झिस्ट if the range of Z is a subset of domain of F. Okay, next, if F of Z is defined, Z of F may or may not be defined. Okay, clear, हे लक्षात आलं. F of Z एक्झिस्ट झालं किंवा डिफाईन केलं, सांगता येत नाही की Z of F हे डिफाईन होईल का नाही. ओके, चौथी नोट, इट मे हॅपन्स दॅट Z of fx is not equal to f of zx. एक एक्झाम्पल बघूया, दोन एक्झाम्पल याच्यावरती बघा. if f is function from r to r and z is function from r to r, be given by f of x function काय डिफाईन केलंय बघा. f of x is equal to x plus 5 and g of x is equal to x square plus 1 and find f of z first, नंतर सेकंड z of f, थर्ड f of f and g of z. ओके, हे चार कंपोजिट फंक्शन आपल्याला फाइंड करायचे आहेत. ओके, एफ ऑफ एक्स काय दिलं, एक्स प्लस 5, जी ऑफ एक्स काय दिलं, एक्स स्क्वेअर प्लस 1, त्याच्यावरती हे अप्लाय करायचं. बघा काय होतंय. गिवन काय दिले बघा, एफ ऑफ एक्स काय दिले, एक्स प्लस 5 आणि जी ऑफ एक्स काय दिले, एक्स स्क्वेअर प्लस 1. आता आपल्याला पहिल्यांदा काय फाइंड करायचं आहे, एफ ऑफ जी. कसं लिहिता येईल, एफ ऑफ जी एक्स. ओके, म्हणजेच काय, बाय डेफिनेशन ऑफ कॉम्पोजिट फंक्शन एफ जी ऑफ एक्स. आता जी ऑफ एक्स काय आहे बघा आपल्या इथं, एक्स स्क्वेअर प्लस 1. ओके, आणि आपला एफ ऑफ एक्स काय आहे, एक्स प्लस 5. ओके, हा आपला जी ऑफ एक्स मिळालेला आहे, हा आपण एक्स ट्रीट करायचा आणि त्याच्यावरती एफ अप्लाय करायचं. ओके, हा एक्स झाला आपला आणि एफ ऑफ एक्सची डेफिनेशन काय आहे, एक्स प्लस 5, म्हणजेच हा आपला एक्स म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस 5, हे आउटपुट आपल्याला एफ ऑफ जी मिळालेलं आहे. काय केलं, एफ ऑफ एक्स जी ऑफ एक्स आहे आपला, तो इथं पुट केलेला आहे. ओके, मग ह्या जी ऑफ एक्सवरती एफ अप्लाय करायचा आणि जो जी ऑफ एक्स मिळालेला आहे तो आपण एक्स ट्रीट करायचा आणखी त्याच्यावरती एफ अप्लाय करायचा. बघा इथं एफ ऑफ एक्स काय दिला, एक्स प्लस 5, आपला एक्स काय, एक्स स्क्वेअर प्लस 1, त्यात 5 ॲड करा, वी गेट रिक्वायर्ड रिझल्ट. सिमिलरली सोपं आहे ना, जी ऑफ एफ इज इक्वल टू जी ऑफ एक्स, म्हणजेच काय ना, जी एफ ऑफ एक्स. आता इथं एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू काय आहे बघा, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स प्लस 5, हा आपला काय झाला, एक्स झाला. आता जी ऑफ एक्स काय आहे बघा, एक्स स्क्वेअर प्लस 5, हा म्हणजेच काय, 5 एक्स स्क्वेअर, एक्स प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1. ओके, हा आपला एक्स, त्याच्यावर जे अप्लाय करा, म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस 1 म्हणजेच एक्स प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1. ओके, हे सिम्प्लिफाय करूया. एक्स प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 25 प्लस 1, वी गेट रिक्वायर्ड रिझल्ट, एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 26. ओके, समजलं. आता नेक्स्ट बघा, एफ ऑफ एफ फाइंड करायचा, म्हणजेच एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ एक्स. ओके, एफ एक्स काय आपला, एक्स प्लस 5, हा आपला एक्स असणार आहे, त्याच्या एफ ऑफ एक्स अप्लाय करा, म्हणजेच एक्स प्लस 5, हा एक्स प्लस 5, हा एक्स आणि त्यात 5 ॲड करायचं, एक्स प्लस 5 प्लस 5 म्हणजेच एक्स प्लस 10. ओके, काय अवघड आहे का, नाही, सोपं आहे, समजतंय ना. आता जी ऑफ जी फाइंड करायचं आहे, जी ऑफ जी एक्स इज इक्वल टू जी
जी एक्स. आता जी ऑफ एक्सची व्हॅल्यू काय एक्स स्क्वेअर प्लस 1 हा आपला, मग याला इनपुट काय मिळणार, ह्या जीला एक्स स्क्वेअर प्लस 1 हा आपला एक्स असणार आहे, त्याच्यावरती अप्लाय काय करायचं आहे एक्स स्क्वेअर प्लस 1 आणखी, म्हणजेच ह्याचा